शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी रवींद्र वायकर रवाना। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। तर इकडचा खडा तिकडे गेल्याने काही फरक पडणार नाही, ठाकरेंचा टोला। 2019 मध्ये मला मंत्रीपद दिले नाही। शिवसेना फुटीनंतरही गटनेता केला नाही। चिपळूणमधल्या सभेतून भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उघड नाराजी। लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यावर विरोधी पक्षातील मोठे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करतील। मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। महायुतीच्या जागा वाटपावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उद्या शिंदे फडणवीसांसह दिल्लीला जाणार असल्याची अजित पवारांची माहिती। काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा। पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा आबोला कायम। अजित पवार घाईत असल्यानं बोलणं झालं नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस। निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून कारवाई केली जाते का? रोहित पवारांचा सवाल। अजित पवारांच्या ट्रोलिंगसाठी 1000 कोटी रुपये खर्च। आमदार सुनील शेळकेंचा आरोप। तर या आरोपाची सीबीआय चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदमांना संधी मिळण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरुद्ध होणार लढत। ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम नाराज। मग या जागा वाटपावर चर्चा सुरू असतानाच उमेदवारीची घोषणा का? निरुपम यांचा ठाकरेंना सवाल। आणि सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील। आमदार विश्वजित कदम यांची स्पष्टोक्ती। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना।